गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. सायंटिफिक मेथडमधील शेवटचं युनिट आपलं सुरू आहे, वैज्ञानिक पद्धतीचे स्वरूप. याच्यामध्ये आपण विज्ञानाची व्याख्या पाहिली, विगमन म्हणजे काय हे सुद्धा पाहिलं. विगमनाचे स्वरूप पाहत असताना आपण विगमनाची व्याख्या पाहिली, पण विगमनाचे प्रकार जे काय आहेत ते प्रकार पाहत असताना पहिल्या केवळ गणनात्मक विगमनाच्या प्रकाराची आपण चर्चा केली. विगमन जे आहे त्या विगमनाचे प्रकार एकूण 3 पडतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहिला होता केवळ गणनात्मक विगमन. दुसरा जो प्रकार आज आपण पाहणार आहोत त्याला साम्यानुमान असं म्हटलं जातं, त्यालाच सादृश्यानुमान असंही म्हटलं जातं. यालाच इंग्रजीमध्ये ॲनालॉजी असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो विगमनाचा प्रकार आहे तो म्हणजे शास्त्रीय विगमन, यालाच सायंटिफिक इंडक्शन असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, आज आपण साम्यानुमान ॲनालॉजी हा जो विगमनाचा प्रकार आहे त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. साम्यानुमान, साम्य अनुमान संधिफोड आपल्याला करता येते. सादृश्य अनुमान, सादृश्य सारखं दिसणारं अनुमान. मित्रांनो, याच्यामध्ये या साम्यानुमान आणि सादृश्यानुमान या शब्दांमध्ये आपल्याला असं दिसतं की इथं कमीत कमी 2 वस्तू असायला पाहिजेत, 2 घटना असायला पाहिजेत. आणि मग त्याच्यामध्ये असणारं जे काय साम्य आहे, त्याच्यामध्ये असणारा जो काही सारखेपणा आहे, त्याच्यामध्ये व्यक्तीला दिसणारा जो काही सारखेपणा आहे, त्या सारखेपणावरून आपल्याला अनुमान काढायचं आहे. आणि मग हे अनुमान काढत असताना कल्पनेच्या आधारे अनुमान आपण काढत असतो, कारण त्या ठिकाणी संभाव्यता असल्याचं आपल्याला दिसतं. साम्यानुमान याचा अर्थ आता आपण म्हटलं की 2 वस्तू असायला पाहिजेत. जर मी म्हटलं की अ ही एक वस्तू आहे आणि ब ही एक वस्तू आहे, पण अ आणि ब या दोनही वस्तू सारख्या दिसणाऱ्या आहेत, एकाच प्रवर्गाच्या आहेत. या 2 वस्तूंमध्ये आपण जर म्हटलं की या 2 वस्तूंमध्ये एक समान गुणधर्म क हा आहे. अ मध्ये सुद्धा क हा गुणधर्म आहे आणि ब या वस्तूमध्ये सुद्धा क हा गुणधर्म आहे. पण प्रकर्षानं आपल्याला असं दिसतं की अच्या संबंधित आपण जास्त जर अभ्यास केला, अच्या संपर्कात आपण जर जास्त आलो, तर आपल्याला असं दिसतं की अ मध्ये आणखीन एक जो गुणधर्म आहे तो म्हणजे ड हा आपल्याला आढळून आला. इथं काय म्हणा, क्ष म्हणा, य म्हणा, काय आपल्याला म्हणता येतं. पण आपण असं म्हटलं की अ आणि प या 2 वस्तू सारख्या आहेत, समान आहेत, सारख्या दिसणाऱ्या आहेत. या 2 वस्तूंमध्ये एक समान गुणधर्म आहे तो म्हणजे क. आणि मग या क या समान दिसणाऱ्या गुणधर्मापेक्षा अधिक अ या वस्तूमध्ये ड हा गुणधर्म असल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग कल्पनेच्या आधारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ब या वस्तूमध्ये सुद्धा ड हा गुणधर्म असायला पाहिजे. याला म्हटलं जातं साम्यानुमान. आणि मग या 2 समान वस्तूंच्या वरून एक समान गुणधर्म जर आपल्याला जर दिसत असला आणि त्याच्यामध्ये पुन्हा मग एका वस्तूमध्ये जर अधिक गुणधर्म जर आपल्याला दिसत असेल, तर तोच गुणधर्म दुसऱ्याही वस्तूमध्ये असावयास पाहिजे. अशा प्रकाराचं संभाव्य अनुमान ज्यावेळेस आपण काढत असतो त्यावेळेस ते अनुमान म्हणजेच साम्यानुमानाचं असतं, सादृश्यानुमानाचं असतं. मित्रांनो, या उदाहरणाच्या अनुषंगानं आपण आणखी काही 2-3 उदाहरणं पाहूया. ही 2 उदाहरणं पाहत असताना आपण असं म्हटलं की 2 वस्तू 2 घटक या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. फॉर एक्झाम्पल, पृथ्वी हा एक ग्रह आहे, मंगळ हा एक ग्रह आहे. पृथ्वीच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की इथं जमीन आहे, इथं पाणी आहे. इथं जमीन आहे, इथं पाणी आहे, हे 2 घटक
त्याचबरोबर याच ग्रहासारखा असणारा दुसरा एक ग्रह मंगळ या ग्रहाच्या संदर्भामध्ये केलं जात असणारं संशोधन, त्या ठिकाणी आपणाला जमीन दिसते आणि त्या ठिकाणी पाणीही दिसतं. आता या दोन ग्रहांचं कंपॅरिझन करत असताना या दोन घटकाच्या अनुषंगानं तेच दोन घटक मंगळ या ग्रहावरती सुद्धा जर दिसत असतील तर मग आपल्याला असं दिसतं की पृथ्वी या ग्रहावरती जीवसृष्टी आहे. याचाच आधार घेऊन मंगळ या ग्रहावरती सुद्धा जीवसृष्टी असावयास पाहिजे, अशा प्रकारचं अनुमान ज्यावेळेस आपण काढत असतो त्यावेळेस ते अनुमान साम्य अनुमानाचं असतं. काय पाहिलं पहा, दोन ग्रह साम्य आहे. पृथ्वी या ग्रहावरती जमीन आहे, पाणी आहे. मंगळ या ग्रहावरती जमीन आहे, पाणी आहे. पण पृथ्वी या ग्रहावरती जीवसृष्टी असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणून आपण असा अंदाज करतो किंवा शास्त्रज्ञ अशी सिद्धांत कल्पना करतात की मंगळ या ग्रहावरती सुद्धा जीवसृष्टी असावयास पाहिजे. रोजच्या व्यवहारातलं उदाहरण आपण घेऊया की दोन भाऊ एकाच घरामध्ये वाढलेले असतात. दोन भाऊ एकाच घरामध्ये वाढलेले असताना मध्यमवर्गीय कुटुंब असेल किंवा हाय सोसायटीतील कुटुंब असेल किंवा गरीब घरातलं कुटुंब असेल, आई आणि वडील या दोन भावांच्यावरती सारख्याच प्रमाणामध्ये प्रेम करत असताना आपणाला प्रत्येक घरामध्ये दिसतं. मोठा आणि छोटा दोघांच्यामध्ये 2 वर्षाचं अंतर असतं. मोठा शाळेच्या वयामध्ये कोणत्या शाळेत घालायचा पालक विचार करतात. त्यावेळेस त्याला इंग्लिश मिडियमला घातलं जातं. इंग्लिश मिडियमचे 2 क्लास तो चांगल्या मार्कानं पास होतो. दुसराही त्याच वयाचा झालेला असतो. म्हणजे शाळेत जायचं वय दुसऱ्या मुलाचं झालं की त्याचा सुद्धा आई वडील तोच विचार करतात की याला सुद्धा आता इंग्लिश मिडियमला घातलं पाहिजे, कारण मोठ्याला घातलं छोट्याला का नको. अशी ट्रीटमेंट ज्यावेळेस आपण बालकांना देतो त्यावेळेस तीच बालकं मोठी होतात, 10वीचं शिक्षण घेतात आणि मग विज्ञान शाखेला जातात. त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये आणि आईवडिलांच्या मनामध्ये एकच ध्येय असतं, ते म्हणजे वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करणं. आणि मग पहिला 11वीला गेल्यानंतर वैद्यकीय शास्त्रातला प्रवेश कसा मिळेल यासाठी तो खूप अभ्यास करत असतो. आणि 12वीची परीक्षा झाल्यानंतर नीटची परीक्षा तो देतो आणि मेडिकलला त्याला प्रवेश मिळतो. मित्रहो, 2 वर्षांना हा त्याचा धाकटा भाऊ त्याच्या पाठी असतो. त्याची सुद्धा महत्त्वाकांक्षा वाढते आणि मग तो सुद्धा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा म्हणून तयारीला लागतो. आणि 10वी नंतर वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करण्याची तयारी करतो आणि नीटमध्ये 12वी नंतर चांगल्या मार्काने पास होतो आणि तो सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतो. अशी कितीतरी उदाहरणं आपणाला दिसतील. असं आपणाला दिसणार नाही की मध्यमवर्गीय कुटुंब आहे, हाय सोसायटीतलं कुटुंब आहे, एक मात्र डॉक्टर झालेला आहे आणि दुसरा मात्र कुठेतरी शेतामध्ये मजुरी करतो आहे. एक मात्र मुलगा वकील आहे आणि दुसरा मात्र कुठेतरी माथाडी कामगार आहे. अशा प्रकारचं चित्र आपल्याला क्वचितच दिसतं. त्यावेळेला साम्यानुमानानं जे काही आपण अनुमान काढलेलं असतं ते अनुमान कोलमडून पडण्याची शक्यता असते. आणि अशा प्रकारानं कोलमडून ज्यावेळेस पडत असतं, कारण अपवाद आपल्याला सापडतात. 2 जुळ्या बहिणी असतात पहा. त्या 2 जुळ्या बहिणींच्यावरती आई सारखंच प्रेम करत असते. पहिलीला जे वाटतं ते दुसरीला वाटतं. दोघींनाही सारखंच करावंसं वाटतं. दोघींनाही सारखेच कपडे असतात. दोघींनाही 2 सायकली घ्याव्याशा वाटतात.
दोघींनाही एकाच रंगाचे कपडे असावे वाटतात. हळूहळू या मोठ्या होतात आणि आमच्याकडे ज्यावेळेस ॲडमिशनला येतात त्यावेळेस FYBAमध्ये ॲडमिशन घेत असताना पहिलीचं मार्कशीट आम्ही पाहतो तर त्याला 63% मार्क्स असतात आणि दुसरी त्याच चेहऱ्याची, तशीच त्याच रंगाची तिची जी बहीण असते ती पाठीमागे प्रवेशासाठी उभी असते आणि नाव विचारल्यानंतर ज्यावेळेस ती नाव सांगते त्यावेळेस असं वाटतं की अरे ही जुळी बहीण आहे. त्याही म्हणतात की आम्ही दोघी जुळ्या बहिणी आहोत. आणि मग पहिलीचं मार्कशीट पाहिल्यानंतर 63% मार्क्स तिला असतात आणि मग दुसरीच आम्ही ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस तिला 62 किंवा 63 पॉईंट पुढं काहीतरी असतात. असे कधी चित्र आपल्याला दिसत नाही की एकेला मात्र 40%, 42% आणि दुसरीला मात्र 70% मार्क्स मिळालेले आहेत. कारण दोघींनाही संस्कार सारख्याच प्रमाणामध्ये मिळालेले असतात. दोघीही एकाच ध्येयानं अभ्यास करीत असतात. दोघींच्याही आवडीनिवडी एकाच घरामध्ये राहिल्यामुळं सारख्याच असतात. त्यामुळं थोडाफार फरक आपल्याला दिसतो. नाहीतर वर्तमानपत्रांमधून आपण दरवर्षी एखादी दुसरी बातमी अशी ऐकतो की जुळे भाऊ, जुळ्या बहिणी 10वीची परीक्षा दिल्यानंतर किंवा 12वीची बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर सारखेच गुण त्यांना मिळालेले आहेत. पण मित्र हो, हे पुन्हा पुन्हा होतं का? हे पुन्हा पुन्हा घडतं का? नाही. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी संभाव्यता दिसते. आणि अशा प्रकारची संभाव्यता ज्यावेळेस दिसते त्यावेळेस ते अनुमान पूर्ण अनुमान नाही असं आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून मग वेल्टनसारखा शास्त्रज्ञ असेल, मिलसारखा शास्त्रज्ञ असेल, ज्यावेळेस साम्यानुमानाची उदाहरणं आपण पाहतो त्यावेळेस ती साम्यानुमानाची उदाहरणं एखाद्या अपवादानं सुद्धा कोलमडून पडत असताना आपल्याला दिसतात. माणसामध्ये चैतन्य आहे, प्राण्यांच्यामध्ये चैतन्य आहे. पहा, माणसांमध्ये चैतन्य आहे, प्राण्यांच्यामध्ये चैतन्य आहे. माणसांना भावभावना आहेत म्हणून प्राण्यांना सुद्धा भावभावना असायला पाहिजेत. अशा प्रकारचा ज्यावेळेस निष्कर्ष आपण काढतो त्यावेळेस तो निष्कर्ष साम्यानुमानाचा असल्याचा आपल्याला दिसतो. आणि ज्या वेळेस मग या स्वरूपानं आपण निष्कर्ष काढतो त्यावेळेस तो निष्कर्ष साम्यानुमानाचा असतो. पण कधीतरी हा निष्कर्ष संभाव्य स्वरूपाचा ज्यावेळेस निघतो त्यावेळेस ते साम्यानुमान यथार्थ असत नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं की साम्यानुमान हा यथार्थ विगमनाचा प्रकार नाही. पण व्यवहारामध्ये साम्यानुमान आपण कित्येकदा वापरत असतो म्हणून ते नाकारता येत नाही. म्हणून विगमनाचा पहिला प्रकार जसा आपण स्वीकारला, सत्याच्या जवळ जाण्यासाठी, घटनेची कारणं शोधण्यासाठी, त्याच पद्धतीनं साम्यानुमानाचा सुद्धा हा जो दुसरा प्रकार आहे तो दुसरा प्रकार सत्याच्या जवळ जाण्यासाठी आणि दोन वस्तूंमध्ये असणारं जे काय साम्य आहे त्या साम्य मुद्द्यांच्या आधारे एखादा ठळकपणे दिसणारा घटक दुसऱ्या वस्तूमध्ये अभाव स्वरूपानं असायला पाहिजे. अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण निष्कर्ष काढतो त्यावेळेस तो निष्कर्ष साम्यानुमानाचा असतो. पण हे जे अनुमान आहे हे अनुमान संभाव्य स्वरूपाचं आहे. या पूर्णपणे यथार्थ विगमनाचा हा प्रकार आपल्याला मानता येत नाही. आणि म्हणून मग जसं केवळ गणनात्मक विगमन कमी पडलं म्हणून साम्यानुमान आपण पाहिलं तसं साम्यानुमान सुद्धा आपल्याला सत्याच्या शोध घेत असताना कमी वाटतं. आणि म्हणून मग आपल्याला शास्त्रीय विगमन पाहावं लागणार आहे. आज आपण इथंच थांबूयात. साम्यानुमानाची काही उदाहरणं जी आपण पाहिलेली आहेत त्या उदाहरणांच्या अनुषंगानं आपण हा साम्यानुमानाचा मुद्दा स्पष्ट केलेला आहे. अगदी शेवटचा मुद्दा सांगायचं जर म्हटलं तर असं म्हणता येईल. पहा, जी छोटी छोटी राष्ट्र असतात किंवा जी लोकसंख्येने मोठी राष्ट्र असतात आणि मग लोकसंख्येनं छोटी राष्ट्र असणारे आपल्याला दिसतं की इंग्लंड आहे, जपान आहे. इंग्लंडची लोकसंख्या, जपानची लोकसंख्या थोडाफार फरक आहे. नाहीतर ही इंग्लंडसारखं राष्ट्र, जपानसारखं राष्ट्र, तिथली भूमी, इंग्लंडची भूमी ही सारखीच असताना आपल्याला दिसते. पण असं दिसतं की इंग्लंडमधील जे लोक आहेत ते उद्योगी आहेत. आणि मग आपण असा निष्कर्ष काढतो की जपानमधील लोकसुद्धा उद्योगी असायला पाहिजेत. आणि म्हणून मग इंग्लंड आणि जपान विकसित देशांमध्ये समाविष्ट होत असताना आपल्याला दिसतात. आणि मग या छोट्या राष्ट्रांचं
जे काही साम्य मुद्द्यांच्या आधारे आपण अनुमान काढलेलं होतं ते अनुमान हे साम्य अनुमानाच्या स्वरूपामध्ये होतं. आता चीनसारखा लोकसंख्येनं मोठा असणारा देश, भारतासारखा लोकसंख्येनं मोठा असणारा देश, म्हणजे चीनमध्ये असणारी लोकसंख्या आणि भारतामध्ये असणारी लोकसंख्या हा साम्य मुद्दा आहे. पण ज्यावेळेस आपण असं म्हणतो की चीन आता महासत्ता होऊ पाहतो आहे, याचाच अर्थ भारतसुद्धा आता चीनसारखे स्वप्न पाहू लागलेला आहे, तो सुद्धा आता महासत्ता होणार आहे. या स्वरूपाचं ज्यावेळेस आपण अनुमान काही मुद्द्यांच्या आधारे काढायला जातो त्यावेळेस ते अनुमान अगदी यथार्थ होईलच असं नाही, बऱ्याचदा ते कोलमडूनही पडतं. म्हणून आपणाला शास्त्रीय विगमनाचा जो काही भाग आहे तो आपल्याला पाहावा लागेल. आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.